सोलापूर न्यूज 24 मध्ये आपलं स्वागत आहे। आजच्या प्रमुख बातम्यांवर एक नजर टाकूया। सोलापूर शहरातील 7 रस्ता चौक परिसरात एटीएम केंद्राबाहेरून एक धक्कादायक घटना समोर आली आहे। किरकोळ वादातून 2 तरुणांवर 8 ते 10 जणांच्या टोळक्याने अचानक हल्ला करत त्यांच्याकडील सुमारे 40,000 रुपयांची रोकड लुटल्याची माहिती आहे। या घटनेत एक जण जखमी झाला असून बुधवारी सायंकाळच्या सुमारास हा प्रकार घडला। मिळालेल्या माहितीनुसार इंदिरानगर परिसरातील अदनान बोडे वय 25 आणि त्याचा मित्र समीर इनामदार वय 22 हे दोघे 7 रस्ता येथील SBIच्या ATM मध्ये पैसे जमा करण्यासाठी गेले होते। यावेळी ATMच्या रांगेत उभे असताना त्यांचा काही अनोळखी व्यक्तींशी किरकोळ वाद झाला। हा वाद इतका वाढला की संबंधितांनी आपल्या साथीदारांना फोन करून घटनास्थळी बोलावले। थोड्याच वेळात 8 ते 10 गट तेथे दाखल झाला आणि त्यांनी दोन्ही तरुणांवर बेदम मारहाण करत हल्ला केला। हल्ल्यानंतर आरोपींनी त्यांच्याकडील रोख रक्कम घेऊन पळ काढला। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणली आणि जखमी तरुणाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले। या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून परिसरातील CCTV फुटेज तपासासाठी जप्त करण्यात आले आहे। फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध सुरू आहे।